एकीकडे पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेतीला लागणाऱ्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावं लागतंय, तर दुसरीकडे महाराष्ट्रातले अनेक उद्योगधंदे आता पाणी टंचाईच्या संकटात सापडले। त्यामुळे अनेक उद्योगांना टँकरनं पाणी पुरवठा सुरू करण्यात आलाय। मात्र येत्या उन्हाळ्यामध्ये ही परिस्थिती आणखी भीषण होण्याची शक्यता वर्तवली जाते। पाहूयात त्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। महाराष्ट्रातील उद्योगांना टँकरचं सलाईन। पाणी टंचाईमुळे उद्योगांपुढे मोठं संकट। उन्हाळ्याआधीच उद्योगधंदे अडचणीत। आता कुठे मार्च महिना सुरू आहे, अजून उन्हाळा सुरू झालेला नाही। मात्र त्याआधीच अनेक गावांना पाण्यासाठी वणवण करावी लागते। एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे महाराष्ट्रातील अनेक उद्योगांना आतापासूनच पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। महाराष्ट्रात उद्योग यावेत म्हणून सरकार जोरकसपणे प्रयत्न करताय, तर आधीपासूनच असलेल्या उद्योगांसमोर पाणी टंचाईचं संकट आवासून उभं राहिलंय। म्हणून संभाजीनगरमध्येही आता उद्योगांना टँकरद्वारे पाणी पुरवठा होऊ लागलाय। या बजाजच्या कारखान्यामध्ये तिथली आस्थापना 25,000ची आहे, पण त्याच्यावर 25 लाख लोक छोटे मोठे स्पेअर पार्टचे उद्योग करून 25 लाख लोकांना रोजगार मिळतो। आणि जर पाणीच नसेल तर वेंडरशिप बंद झाली तर हजारो लाखो लोक बेरोजगार होतील। म्हणून आमची विनंती आहे की समान तरतूद जलवाहिनी पूर्ण झाली पाहिजे। ग्लोबल वॉर्मिंगमुळे उन्हाची तीव्रता वाढली आहे, त्यामुळे पाण्याचं बाष्पीभवनही मोठ्या प्रमाणात होतंय। त्यामुळे छोट्या मोठ्या उद्योगांना याचा मोठा परिणाम भोगावा लागतोय। टेम्परेचर जरी वाढलं तर मी सांगितलं की समुद्राच्या पाण्याचे तापमान पण वाढणार। समुद्राच्या पाण्याचं तापमान वाढलं तर मग सायक्लोन जास्त बनणार आणि आपलं तापमान वाढलं तर इव्हॅपोरेशन जास्त होणार। इव्हॅपोरेशन जास्त झालं की कंडेन्सेशन आणि प्रेसिपिटेशन, तर त्याच्यामुळे मोर एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट म्हणजे एकाच वेळेस जास्त पाऊस पडणे, तर हे जे एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स आहेत ते एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट याद्वारेच किंवा टेम्परेचरमुळे वाढलेला आहे। उद्योगांना पाणी मिळालं नाही, उद्योग टिकणार तरी कसे? आणि उद्योग बंद पडले तर अनेकांचे रोजगारही जाऊ शकतात। सर्वात महत्त्वाचा या ठिकाणचा जो भूमिका आहे, जो रोल आहे तो म्हणजे टँकर्सचा। मात्र जर टँकर्सची संख्या कमी असेल तर उद्योगधंदे चालणार कसे, असा सुद्धा प्रश्न उपस्थित केला जातो। मोठ्या उद्योगांना जायकवाडी धरण तारतं, मात्र छोट्या उद्योगांना टँकरचाच आधार घ्यावा लागतो। हे तर झालं छत्रपती संभाजीनगरचं, पण पिंपरी चिंचवडमध्ये परिस्थिती काही वेगळी नाहीये। भोसरी MIDCतील अनेक उद्योगांना गेल्या काही वर्षांपासून टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावं लागतंय। त्यामुळे पाणी उपलब्ध होण्यासाठी उद्योजकांनी MIDCकडे पाठपुरावा केलाय, मात्र त्यावर अद्याप काहीही कार्यवाही झालेली नाहीये। 2-3 वर्षापासून पाण्याचं भयंकर शॉर्टेज आहे। विकत सुद्धा आम्ही पिण्याचं पाणी आणतो, ते साधारण 8,000 रुपये टँकर पडतो। जरी पाणी सप्लाय चालू झाला तरी पाण्याचा प्रेशर अत्यंत कमी असतो। म्हणजे रात्रंदिवस त्या पाण्याचीच काळजी आहे। आपल्या कॉर्पोरेशनचं किंवा MIDCचं प्रथम कर्तव्य आम्हाला त्या सुविधा पुरवाव्या। साधारण उंचावर जे उद्योजक आहेत त्यांना अजून पण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो। गेल्या 5 वर्षापासून MIDC म्हणते की आम्ही आता पाईपलाईन बदलतोय सगळीकडच्या। साधारण एक 56 ते 58 किलोमीटरची लाईन पूर्ण MIDC परिसरामध्ये बदलण्याची आपल्याला गरज आहे, तर ते पण अजूनपर्यंत गेल्या 5 वर्षामध्ये काम पूर्ण झालेलं नाही। पाणी नसल्यामुळे अनेक महिला आणि पुरुष वर्ग डोक्यावर हंडे घेऊन वणवण फिरतायत। अशी सगळी परिस्थिती निर्माण झालेली असताना आता उद्योगधंद्यांनाही पाणी टंचाईची मोठी समस्या निर्माण झाली आहे। त्यामुळे उद्योग जगायचे असतील तर त्यांना तातडीनं पाण्याची सोय करून द्यायला हवी, अशी मागणी आता होऊ लागली आहे। संभाजीनगरहून सचिन बडेसह सुशांत डुमरे, लोकशाही मराठी, पिंपरी चिंचवड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।